भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू तर ढिगाऱ्याखाली 3 ते 4 जण अडकल्याची भीती। एनडीआरएफ कडून मदत कार्य सुरू, इमारतीत सुरू होतं दुरुस्तीचं काम। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस, शेती खरडून निघाली, घरांमध्ये नदी नाल्याचं पाणी शिरलं तर अकोली रेल्वे अंडरपासमध्ये 4 फूट पाणी। विदर्भात पावसाचा धुमाकूळ, बुलढाणा, गोंदिया, वाशिममध्ये नदी नाल्यांना पूर, शेतीचं मोठं नुकसान। गोंदियातील वडेगाव बंध्या इथं वादळामुळे 2 घरं जमीनदोस्त, 97 घरांचं नुकसान। नाशिकमध्ये अपूर्ण कामं, खड्डे झालेत मृत्यूचे सापळे, 5 नाशिककरांचे बळी। जिल्ह्याशी संबंधित 5 मंत्री असूनही उपयोग काय? पालकमंत्री नसल्यानं नाशिककर वाऱ्यावर, नाशिककरांचा सवाल। लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश। संसदेत आजही गदारोळाची शक्यता, विद्यार्थी आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर आणि राम मंदिरातील दानचोरी विरोधात विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी 2 पदकं। वेटलिफ्टिंगमध्ये लवप्रीत सिंगला रौप्य तर थाळी फेकीत सीमा कालीरमणला कांस्य पदक। भारताच्या पदकांची संख्या 17। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।